गुड मॉर्निंग. असं फिश फ्राय पाहिलं की नॉनव्हेजवाल्यांच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही, हो की नाही. संडे असल्यामुळे मिस्टर गेलेले मार्केटमधनं आणलेली त्यांनी राणी मच्छी. मीच म्हटलं त्यांना जरा वेगळी काहीतरी मच्छी घेऊन या. त्यांना म्हटलं व्हिडिओ कॉलच करा तुम्ही. तर मला तिथे दिसली राणी मच्छी, तर म्हटलं त्यांना राणी मच्छीच घेऊन या. जरा काटे असतात तर मिस्टर जरा इग्नोर करतात त्या काटेवाली मच्छी खाण्यासाठी, पण खूपच टेस्टी असते. तुम्ही एकदा आणून बघा आणि मी जशी बनवते तशी करून बघा, खूपच टेस्टी लागते. ह्याचं ना ग्रेव्हीसुद्धा छान लागते, पण मी ना ह्याचं फ्रायच केलेलं, कारण की फ्राय केलेलं तर खूपच छान लागते जास्त. तर ते आणल्यानंतर ना त्यांना व्यवस्थित साफ केलं, कारण की ना ते मच्छीवाले व्यवस्थित साफ करून देत नाही. त्यामुळे घरी आल्यानंतर त्यांचे पोट तर व्यवस्थित साफ करावं लागतं. त्यानंतर त्यांचा आउटर लेअर साफ केलं. आउटर लेअरला थोडेसे खवले तसेच बाकी होते, त्यामुळे ते व्यवस्थित काढून घेतले आणि 2-3 पाण्याने चांगली मच्छी साफ करून घेतली. त्यानंतर त्यांना कट्स लावल्यामुळे कसे मसाला आतपर्यंत जातो, जेणेकरून ना मच्छीला मस्तपैकी टेस्ट येते. त्यानंतर मसाल्यासाठी मी मसाला घेतलेला आहे. 2 चमचे घरगुती मसाला, 1 चमचा लाल मिर्च घेतली, ही आपली काश्मीरी लाल मिर्च घेतली. त्यानंतर ना मग मीठ टाकलं, हळद टाकली आणि मच्छी मस्तपैकी फ्राय करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये. तर हे मी 10-15 मिनटं तसंच ठेवून दिलेलं आहे. त्यानंतर ना आता आपल्याला त्याच्या आउटर लेअरची तयारी करायची आहे. कधी ना मच्छी तव्याला चिटकते, त्यामुळे ना हे असं काही कोटिंग करत जावा, जेणेकरून ती मच्छी ना तव्याला चिटकणार नाही, मस्तपैकी दोन्ही बाजूनी क्रिस्पी शेकून बाहेर निघेल. तर त्यासाठी मी काय घेतलेलं आहे, तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि रवा घेतलेला आहे. जर तुम्ही रवा जरा थोडंसं जास्त घ्या, तांदळाचं पीठ जरा थोडं कमी घ्या, जेणेकरून ना व्यवस्थित ते मस्तपैकी क्रिस्पी होऊन जाते. तर इथे रवा ना आपण एकदम बारीक यूज करायचा आहे, मोठा जाडसर रवा यूज करायचा नाही. जर जाड रवा असेल ना तर तो मिक्सरला बारीक करायचा आणि त्यानंतर ना मग तो यूज करायचा आहे कोटिंगसाठी. त्यानंतर ना मी इथे एक करून ती मच्छी मस्तपैकी तव्यामध्ये फ्राय करण्यासाठी सोडलेली आहे. ही मच्छी एकदम छोटी आहे, त्यामुळे कसं व्यवस्थित शेकली जाते. जरा कमी गॅसवरच शेकायची आहे, म्हणजे मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूनी व्यवस्थित ती शेकून द्यायची आहे. इथे थोडेसेच तेल यूज केलेलं आहे. जरा हे नॉनस्टिकी पॅन आहे, त्यामुळे काय एवढं तेल लागत नाही फ्राय करण्यासाठी. तर मस्तपैकी एक साईडनी ती बऱ्यापैकी झालेली फ्राय, त्यामुळे मी दुसरी साईड पलटून घेत आहे. तर बघा ही अशी मस्तपैकी झालेली आहे. तर कोणाकोणाला आवडते ही मच्छी मला नक्की कळवा. तुम्ही कधी खाल्लेली आहे का? तर ही कशी थंड असते म्हणतात, तर खाण्यासाठी खूपच छान असते, पण याच्यामध्ये काटे असल्यामुळे ना माझे मिस्टर तर इग्नोरच करतात. आणि लहान मुलांना तरी कसं देणार बरं, हे काटे काढायला तर एक माणूसच लागतो. त्यामुळे जर ही मच्छी आणली तर मला